प्रणिता बोरसे, आपण पाहत आहात TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। मुंडेंविरोधातील माझ्याकडील पुरावे एसीबीला देणार असल्याची माहिती अंजली दमानी यांनी दिली आहे। एसीबीने आज मला पुरावे देण्यासाठी बोलावलंय। मुंडेंनी केलेल्या घोटाळ्यांचे पुरावे देणार असं अंजली दमानी म्हणाल्या आहेत। जितके मेट्रिक टन कोळसा जळतो त्याच्यात दोन गोष्टी तयार होतात, एक असते फ्लाय ॲश आणि एक असते बॉटम ॲश। कराड धनंजय मुंडे या टोळीने त्यांना एक अगदी कण सुद्धा तिथून बॉटम ॲश उचलू दिली नव्हती आणि ही जी बॉटम ॲश आहे ती ते मोठ्या ब्रिक कंपन्या असो छोट्या कंपन्या असो त्यांना ते सर्रास विकायचे आणि कोट्यावधींचा नफा त्यांना मिळाला होता। पण SP बारगळनी एकाही कंप्लेंटवर कारवाई केली नव्हती, कारण यांचं सगळ्यांचं इतकं छान संगनमत होतं त्यामुळे त्याच्यावर कारवाई झालेली नव्हती। आणि ही सगळी माहिती त्याच्या व्हिडिओ सकट त्या कंप्लेंट्सच्या कॉपी सकट मी आज अँटी करप्शन ब्युरोला देणार। तर वाल्मिक कराडला मकोकातून बाहेर काढण्याचे प्रयत्न होत आहे असाही आरोप दमानी यांनी केलाय। अंजली दमानिया यांनी हे गंभीर आरोप केले। वाल्मिक कराडला भविष्यात जेलमधून बाहेर तो येऊ शकतो असंही त्या म्हणाल्या। कराड जेलमधून बाहेर आल्यावर भाजपतही प्रवेश करू शकतो असा दावा दमानी यांनी केलाय। वाल्मिक कराडची संपत्ती जप्त करायला 6 महिने लागले अशी टीकाही त्यांनी केली आहे। आता या सगळ्या गोष्टी होत राहणार आहेत, त्यांचे अर्ज येत राहणार आहेत, हळूहळू केसला डायल्यूट केलं जाणार आहे आणि त्यांना मकोकातनं बाहेर काढण्यासाठी कदाचित हा प्रयत्न सुद्धा असेल। कदाचित उद्या उठून वाल्मिक कराड बाहेर सुद्धा येतील, आल्यावर भाजपत सुद्धा प्रवेश करतील, कुठे जातील काय हे राजकारण करतील काही भरोसा नाहीये। आपण आपलं लढण्याचं काम करणार आहे। धनंजय देशमुख सुद्धा लढण्याचं काम नक्कीच करतील आणि त्यांच्या बरोबर त्यांना साथ द्यायला मी शेवटपर्यंत राहीन एवढंच मला त्यांना सांगायचं। 28 डिसेंबरलाच मुख्यमंत्र्यांकडून हे आदेश दिले गेले होते, म्हणजे 5-6 महिन्यापूर्वी की सगळ्या आरोपींची संपत्ती जप्त करण्यात यावी। यानंतर जेव्हा वाल्मिक कराडला 31 डिसेंबरला अटक झाली तेव्हा सुद्धा CMचे ऑर्डर्स होते की वाल्मिक कराड यांची पण संपत्ती जप्त करण्यात यावी। आत्ताच्या घटकेला ते करत असतील तर आनंदच आहे। 6 महिने संपत्ती जप्त करायला तर किती महिने ते आरोप पूर्ण सिद्ध व्हायला आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर कारवाई व्हायला। आनंद आहे, बघू आपण पुढे काय होतं, पण लढा मात्र चालूच राहणार आहे। तर जेलमधील आरोपींकडून सुपेकर 300 कोटी मागतो, माझ्याकडे अशी तक्रार आल्याचं धस यांनी म्हटलेलं आहे। हगवणेंचा नातेवाईक सुपेकर 1,50,000चा मोबाईल भेट घेतो असं धस यांनी म्हटलंय। धस यांचे हे गंभीर आरोप आहे। तर हगवणे जर बाहेर आले तर त्यांना लोक शेण मारतील असं देखील धसांनी म्हटलंय। तर धसांचे हे गंभीर आरोप आहेत। माझ्याकडे अनेक तक्रारी असल्याचंही धसांनी म्हटलंय। जेलमधील आरोपींकडून सुपेकर 300 कोटी मागतो असा आरोप आहे सुरेश धसांचा सुपेकरवर। परंतु हगवण्याचा कोणतरी तो नातेवाईक आहे, सुपेकर का कोण हे म्हणजे पोलीस याच्यामध्ये आयजी या पोस्ट पर्यंत IG पोस्टवर असलेला माणूस रोख 1 लाख रुपये घेतो चेकद्वारे आणि 50,000 रुपयाचा मोबाईल का काय घेतो सप्रेम भेट। याच्यापेक्षा दुर्दैव कोणता आहे? या सुपेकराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत। जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना 300 कोटी रुपये आम्हाला दे मानण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार या सुपेकरांच्या विरोधात आहे। हे सुपेकर जरा IG या पोस्टवरचा माणूस सुद्धा मला फॉल्टी दिसतोय। याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काही राहिलेली नाही। नैतिकता खूप खाली ढासळत चालली, त्याचं हे उत्तम उदाहरण। अरे 150 कोटीची प्रॉपर्टी आता काय जाळायचं का पेटवायचं तिला? आता कोण खाणार आहेत? आणि बाहेर आले तरी ह्यांना शेणच हाणणार आहेत लोक। कराडला बीडमध्ये ठेवण्यामागे सुद्धा जलिंदर सुपेकर हेच आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक जेलमध्ये मागणी केली जाते पैशाची। आज मला वाटतं सुरेश धस यांनी असा काही आरोप केलाय की 300 कोटीची मागणी जलिंदर सुपेकर यांनी केली होती। आता त्याचा पुढे खुलासा, अनेक खुलासे होतील। गन लायसन्स प्रकरणात सुद्धा सुपेकरांनी प्रचंड त्यांनी आणि अमिताभ गुप्ता या दोन्ही व्यक्तींनी प्रचंड प्रमाणात पैसे खाल्ले गेलेत। त्याची सुद्धा चौकशी CMनी परवाच्या दिवशीच लावली आहे। कमीत कमी 600 अशी प्रकरणं आहेत ज्याच्यात अमाप पैसा खाल्ला गेलाय। त्याच्यापैकी 300 जणांचं प्रकरण ऑलरेडी त्याचा अहवाल जो आहे तो गृह मंत्रालयाकडे आलाय।